आज आपल्याला बाहेर मिळते तशीच आणि त्याच पद्धतीने आईस्क्रीम बनवायची आहे. तर त्यासाठी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दूध ओतून घ्यायचं आहे. इथं मी गोकुळचं दूध घेतलेलं आहे. गोकुळचं दूध थोडंसं घट्ट असतं इतर दुधांपेक्षा, त्यामुळे हे दूध मी घेतलेलं आहे. तुम्ही दुसरं कोणतंही दूध घेऊ शकता. दूध उकळवण्यासाठी आपल्याला एक मोठंच भांडं घ्यायचं आहे, म्हणजे त्यात दुधाला लवकर उकळी येईल आणि फुल गॅसवरती दूध आपल्याला उकळवता येईल. बारीक भांड्यामध्ये आपल्याला बारीक गॅसवरतीच दूध ठेवावं लागेल. आता यामध्ये मी थोडंसं अजून दूध ॲड करते आहे. 1 कपभर दूध साधारणपणे मी इथं टाकलेलं आहे अजून. आता दुधाला उकळी येऊ देऊ आपण. आता आपल्या दुधाला उकळी यायला लागलेली आहे, तर आपण ते पळीने किंवा चमच्याने हलवून घेऊ आणि ह्या दुधामधलं थोडंसं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे. साधारणपणे 1 पळीभर दूध आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. आता दूध आपल्याला फुल गॅसवरती असंच उकळू द्यायचं आहे, म्हणजे ते लवकर आटेल. दुधाला आपल्याला असं सारखं हलवत राहायचं आहे. कढईला लागलेलं दूध आपल्याला पळीने चमच्याने त्या आतमध्ये घ्यायचं आहे. वाटीत काढलेल्या दुधामध्ये आता आपल्याला 2 चमचा कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला ही कस्टर्ड पावडर व्यवस्थितपणे दुधामध्ये मिक्स करायची आहे. ह्याचे एकही गाठ नाही झाली पाहिजे. पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडर मिक्स होते तेव्हा आपल्याला दुधाकडे पण लक्ष ठेवायचं आहे. दूध उतू नाही गेलं पाहिजे. जर दूध उतू जात असेल तर त्यामध्ये आपल्याला अशी पळी किंवा चमचा ठेवायचा, म्हणजे ते उतू येत नाही. आता आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. कमी झालेलं आहे, तर त्यामध्ये आपण एक अंदाजे अर्धी वाटी साखर टाकून घेऊ. साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला दूध मिक्स करून घ्यायचं आहे, खाली वरती करून घ्यायचं आहे पळीने आणि नंतर त्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडरचं मिक्सचर टाकून घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थितपणे ते फेटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची कुठेही गाठ होणार नाही. मिक्स करून झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आणि अर्धा तास थंड होऊ द्यायचं आहे. दूध थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन असं एकदा मिक्सर करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडं बीटर असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा फेटून घेऊ शकता, नाहीतर असं माझ्यासारखं मिक्सरच्या भांड्यामध्ये करा बीटर नसेल तर, कारण यामध्ये सुद्धा एकदम सेम होतं आणि फ्लफी होतं आपलं बॅटर. आता सगळं दूध आपलं रेडी झालेलं आहे, तर आपण ते कंटेनरमध्ये भरून घेऊ आईस्क्रीमच्या. तर सगळ्यात खाली आपल्याला असे काजू बदामचे तुकडे टाकून घ्यायचेत. बघू शकता तुम्ही कसं काजू बदामचे तुकडे टाकलेत मी. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम ओतून घ्यायची आहे. कंटेनर आपल्याला फुल नाही भरायचं, एकदम थोडंसं त्याला स्पेस ठेवायचं आहे, जागा ठेवायची आहे. एक एक करून आपल्याला असे सगळे आईस्क्रीमचे कोन भरून घ्यायचेत आणि 8 ते 10 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे. आईस्क्रीम सेट झाल्यानंतर आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. ती अशी पाण्यामध्ये एकदा बुडवून त्याला हाताने गोल गोल फिरवायचं आहे आणि अलगदरित्या हळूच आपल्याला ती बाहेर काढून घ्यायची आहे. तयार झाली आपली घरच्या घरी बनवलेली व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम.
रेसिपी आवडल्यास लाईक करा.